नमस्कार अँड वेलकम विद्यार्थी मित्रांनो, NMMS 2024 ही परीक्षा दिनांक 22 डिसेंबर 2024ला आहे आणि आज तारीख आहे 17 म्हणजे 18, 19, 20, 21 आणि 22. फक्त 5 दिवस शिल्लक राहिले आहेत. पण काळजी करू नका, आपण ह्या 5ही दिवसामध्ये तुम्हाला 5 वेगवेगळ्या प्रकारच्या गणिताच्या प्रश्नपत्रिका सोडून दाखवणार आहे. म्हणजे सॅटमधील 71 ते 90 असे जे प्रश्न असतात 20 मार्काचे, हे 20 मार्क तुमचे जाऊ देऊ नका. मी तुम्हाला त्या 20 मार्कापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आज आपण पाहणार आहोत NMMS 2024 सॅट यामध्ये 100% यश तुमच्यासाठी कसे असणार आहे. चला तर पाहूयात. मी घेऊन जाते तुम्हाला आता. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 71 याचं निरीक्षण केल्यास इथं आपल्याला रेषा A आणि B ह्या एकमेकींना समांतर आहेत. तसेच रेषा C आणि D या सुद्धा एकमेकींना समांतर आहेत आणि त्यावरून तुम्हाला हा A, B आणि C ची माप विचारलेली आहेत. आता अगदी सोपं आहे. हा जर 80चा असेल तर याचा संगत कोण इकडं पण येतो आणि खालच्या बाजूला येतो. या ठिकाणी तो असणार आहे 80चा. तसेच आणखी कुठे येईल, इकडं खालच्या बाजूला इथं सुद्धा तो 80चाच असणार आहे. आता हा जर 80चा असेल तर याचा संगत कोण इथलचा सुद्धा कोण किती येणार आहे, 80 अंशाचाच येणार आहे. आणि मग हा 80चा म्हणल्या विरुद्ध कोण हा 80चाच असणार आहे. पण आपल्याला एचं माप माहिती पाहिजेत. मग हा जर 80चा असेल, हा ए असेल आणि हा इकडं 80चा आहे, हे रेषे जोडीतील आहेत. मग हा इकडच्या बाजूचा 80चा, मग ए कोण कितीचा असणार आहे, हा असणार आहे 100 अंशाचा. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180 असते. आता आपल्याला एचं माप माहीत झालं. बीचा हा जर 80चा असेल, त्याचा विरुद्ध कोण हा सुद्धा 80 अंशाचाच असणार आहे. इकडं सी याचा संगत कोण पाहिला आपण इथं 80चा आहे, याचा अर्थ सी हा विरुद्ध कोण आहे, हा सुद्धा असणार आहे 80 अंशाचा. म्हणजे ए 100चा, बी 80चा, सी 80चा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ए बरोबर 100 अंश, बी बरोबर 80 आणि सी बरोबर 80. दुसरा प्रश्न पहा. एका वर्तुळाचे केंद्र P असून त्याची त्रिज्या 20 सेंटीमीटर आहे आणि त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 24 सेंटीमीटर असेल तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असणार आहे. आपण मागच्या आठवड्यातच हा गुणधर्म पाहिला आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. आता आपण वर्तुळ काढल्यानंतर आपण त्याची एक जीवा काढूयात. या ठिकाणी खालच्या बाजूला एक जीवा काढूयात. आणि वर्तुळ केंद्र आपलं या ठिकाणी O आहे. या वर्तुळ केंद्रात जीवेवरती हा लंब टाकलेला आहे. ओके. आणि आता त्या लंबाला आपण इथं आधी जीवेला नाव देऊयात. जीवेला नाव देऊ आपण या ठिकाणी A आणि ही B. इथं नाव देऊ आपण P नाव देऊयात. त्यानंतर त्याची त्रिज्या पण काढून घेऊयात. O पासून ओके. मित्रांनो, आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, या ठिकाणी पहा. आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 20 सेंटीमीटर. म्हणजे O ते B अंतर माहिती आहे. इथं लंब झालेला आहे, याला आपण काटकोनाचं चिन्ह देऊयात. आणि A पासून B पर्यंत ही जी जीवा आहे, ह्या जीवेची एकूण लांबी आहे 24 सेंटीमीटर. मग वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. याचा अर्थ A पासून P पर्यंत जेवढं अंतर असेल तेवढंच P पासून B पर्यंत अंतर असणार आहे. मग A पासून B अंतर एकूण आहे 24. मग A पासून P पर्यंत हे झालं 12 आणि P पासून B पर्यंत ही 12 झालेलं आहे. आणि आपल्याला
आता पाया माहीत झाला, ओ बी हा कर्ण माहिती आहे आणि आता ओ ते पी म्हणजे केंद्रापासून जिवेपर्यंतचं अंतर काढायचं आहे. मग या ठिकाणी आपण म्हणूया त्रिकोण ओ पी बी हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ओ पी बी हा काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. आणि मग हा जर काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं? आपण इथं म्हणूयात पायथागोरस प्रमेयावरून. पायथागोरस प्रमेयावरून कर्ण वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. उंचीचा वर्ग. कर्ण आहे आपला ओ बी. या ठिकाणी ओ बी ची किंमत आहे 20. 20चा वर्ग. पाया आपला आहे पी ते बी अंतर 12 आहे म्हणजे 12चा वर्ग. आणि आपल्याला उंची जी आहे ओ पी, या ठिकाणी लेंथ ओ पी काढायला सांगितलेला आहे त्याचा वर्ग. आपल्याला ओ पी काढायची आहे. 20चा वर्ग आला 400, 12चा वर्ग आला 144 अधिक लांबी ओ पीचा वर्ग. आता 144 उजवीकडून डावीकडे घेऊयात. म्हणजेच 400 वजा 144 बरोबर काय राहिलं उजवीकडं? लेंथ ओ पीचा वर्ग. म्हणजेच लेंथ ओ पीचा वर्ग बरोबर 400तून 144 गेले तर राहिले 256. मित्रांनो, आता डावी बाजू वर्ग आहे, उजवी बाजू सुद्धा वर्ग आहे. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढूयात. लेंथ ओ पी बरोबर वर्गमुळात 256 आणि 256 हा कशाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. म्हणून लांबी ओ पी बरोबर 16 सेंटीमीटर. बघा, म्हणजे आपल्याला हे अंतर आलेलं आहे 16 सेंटीमीटर. आणि प्रश्नही विचारला तर आपल्याला केंद्रापासून जिवेचे अंतर किती? पाहूयात प्रश्न काय आहे. वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? किती अंतरावर असेल? पर्याय क्रमांक 3 16 सेंटीमीटर अंतरावर असणार आहे. यानंतर 73वा प्रश्न आहे. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती असणार आहे? मला सांगा. पी/क्यू स्वरूपात 7/5 आहे म्हणजे ही परिमेय आहे. वजा 2/5 ही पण पी/क्यू स्वरूपात आहे. वजा 17/10 ही सुद्धा पी/क्यू स्वरूपात आहे. पण पहिली संख्या मात्र ही अपरिमेय संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर 74वा प्रश्न आहे. 15,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 10/12 दराने कर्जाऊ घेतले तर 3 वर्षांनी कर्ज फेडताना किती रुपये द्यावे लागतील? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरावं लागणार आहे आणि ते सूत्र वापरून तुम्हाला चक्रवाढ व्याजाने होणारी एकूण ऱ्हास म्हणजे या ठिकाणी ए ची किंमत काढावी लागणार. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला ए ही किंमत काढायची आहे. चक्रवाढ व्याजाने होणारी ऱ्हास. आपण हे गणित या ठिकाणी सोडून पाहूयात प्रत्यक्षात. पाहूयात आता आपण काय काय दिलेलं आहे आणि सूत्र कोणतं वापरणार आहोत आपण. बघा, मी तो वरती लिहितो. चक्रवाढ व्याजाने होणारी ऱ्हास काढायची आपल्याला. चक्रवाढ व्याजाने होणारी ऱ्हास
होणारी रास त्यालाच आपण काय म्हणतो, ए अमाऊंट बरोबर सूत्र आहे पी गुणिले 1 अधिक आर छेद 100 आणि कंसाचा n वा घात. आता आपण किमती टाकून घेऊयात. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 15,000 रुपये. मुद्दल 15,000 गुणिले 1 अधिक दरसाल दर शेकडा दर होता 12 छेद 100 आणि कंसाचा 3रा घात. आता आपल्याला हा कंस कसा सोडवायचा हे आपण वर्गामध्ये पाहिलं आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आपण परत एकदा सोडून पाहूयात. 15,000 गुणिले हा कंस आहे, हा कंस मी बाजूला घेतो, 1 अधिक 12 छेद 100 आणि कंसाचा घन आहे. आता मला सांगा 1 मध्ये 12 मिळवता येतील का? आपल्याला नाही मिळवता येणार. मग आपण यांचा काय करूयात, आधी छेद समान करूयात. 1/1 अधिक 12/100 म्हणजेच तुम्ही 2 प्रकारे सोडू शकता. याचा छेद आपण 100 केला तर वर अंशाला सुद्धा 100 नेच गुणावं लागेल. म्हणजे 100 × 100 छेद 100 अधिक 12/100. आता दोघाचा छेद कसा झाला? समान झाला 100. मग वरच्या अंशांची बेरीज करूयात. हे 100 अधिक 12 म्हणजे किती झाले हो? 112/100 झालं. हाच प्रश्न तुम्ही 112/100 म्हणजेच वरचा 112 जसा आहे तसा मांडला. छेदस्थानी 2 शून्य आहेत म्हणून दशांश स्थळ 2 गरज जर दिली तर उत्तर आलं 1.12. म्हणजे 1 अधिक 12/100 कंसाचा घन म्हणजेच या ठिकाणी तुम्ही असंही मांडू शकता. आता 1.12 गुणिले 1.12 गुणिले 1.12 किंवा तुम्ही हा जो 1 अधिक 12/100 आहे याला तुम्ही असंही मांडू शकता. बघा मी मांडून दाखवतो. हा 1 पूर्ण आहे. 1 अधिक 12/100 म्हणजे मला 12/100 ला जर दशांश चिन्हामध्ये मांडायचं असेल तर छेदस्थानी 2 शून्य आहेत. मग मला 2 घरं द्यावं लागेल. म्हणजे हे मला असं मांडावं लागेल 0.12. आणि आता ह्या दोघांची बेरीज केली 1 अधिक 0.12 तर ती किती भरते? 1.12च भरते. आता ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपण प्रत्यक्षात गुणाकार करून पहा. तो भरणार आहे 21,073.92. हा मी गुणाकारामध्ये वेळ घालवत नाही. ह्या 1, 2, 3 आणि 4ही संख्येचा गुणाकार 21,073.92 आहे. म्हणजेच 3 वर्षानंतर ती रास होणार आहे 21,073.92. पाहूयात आपण उत्तर काय आहे. या ठिकाणी 21,073.92 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने हे 74व्या प्रश्नाचं उत्तर झालं. 75वा प्रश्न काय आहे बघूयात आपण. घनमुळामध्ये वजा 1331 बरोबर किती? ज्या अर्थी घनमूळ ऋण आहे त्या अर्थी त्याचा कशाचा घन असणार आहे? हा 11चा घन असणार आहे. म्हणजे वजा 11चा जर घन केला तर तो वजा 1331 बनणार आहे. यानंतर 76 नंबरचं गणित आहे. एका त्रिकोणाच्या बाजू 45, 39 आणि 42 सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो हे गणित मात्र तुम्हाला अचूकपणे सोडण्यासाठी प्रत्यक्षात त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग 45, 39 आणि 42 आपण ह्या किमती या ठिकाणी काढूयात. इथं म्हणूयात अर्धपरिमिती ही S ने दाखवतात आणि सूत्र तर माहिती आहे आपल्याला. A अधिक B अधिक C भागिले 2 म्हणजेच तिन्ही बाजूंची बेरीज भागिले 2. 42 अधिक
45 अधिक 39 भागिले 2. बेरीज करून पहा. 9 ने 1 10 4 14 15 16. हातचा आला 1. 3 ने 1 4 4 4 8 4 12. 126 भागिले 2. त्याचा निम्मा करा. 2 ने भागले म्हणजेच निम्मी संख्या. बेसक 12 आणि बेत्रिक 6. बेक बे, बेसक 12 आणि बेत्रिक 6. म्हणजे आपल्याला यस बरोबर किती आलेले आहे? 63. आता हिरोचं सूत्र वापरून क्षेत्रफळ काढायचं आहे. मग या ठिकाणी मी म्हणतो, म्हणून त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ, ABCचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहिती आपल्याला, वर्गमुळामध्ये यस कंसात यस वजा ए गुणिले यस वजा बी गुणिले यस वजा सी. टाकूयात किमती आता. वर्गमुळामध्ये यसची किंमत आहे 63 गुणिले 63 वजा 45 गुणिले 63 वजा 42 गुणिले 63 वजा 39 आहे. अतिशय सोपं आहे. वर्गमुळामध्ये ह्या 63चे जर अवयव पाडले तर 9 गुणिले 7. 18चे जर अवयव पाडले तर 9 गुणिले 2. 21चे जर अवयव पाडले तर 7 त्रिक 21 गुणिले ह्या 24चे अवयव तुम्ही 12 दुने 24 करू शकता, 6 चौक 24 करू शकता, 8 त्रिक 24 करू शकता, कोणतेही अवयव पाडू शकता. मी या ठिकाणी 12 ठीक आहे 12 गुणिले 2 करूयात, काय हरकत नाही. आता या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. परत एकदा संख्या व्यवस्थित पहा. 9 गुणिले हे 9 पुढे घेतो गुणिले हे 7 त्याच्या पुढे मांडतो, त्याच्या पुढे हे 7 मांडतो, त्याच्या पुढे हे 2 मांडतो, त्याच्या पुढे हे शेवटचे 2 मांडतो. आता काय राहिलं? 12 आणि 3 हे दोन्ही बी एकत्र करून त्यांचा गुणाकार मांडतो. 12 त्रिक 36. आता मला सांगा, आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. हे दोन्ही संख्या वर्गमुळामध्ये आहेत. 9 गुणिले 9 म्हणजेच किती? 81. आणि 81चं वर्गमूळ किती? 9. म्हणून ह्या पहिल्या 2चं वर्गमूळ 9 आलं. गुणिले 7 गुणिले 7 किती? 49. आणि 49चं वर्गमूळ 7. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणाकाराला 4 वर्गमुळात आहे. 4चं वर्गमूळ 2 आलेलं आहे. आणि हे 36 वर्गमुळात आहेत. 36चं वर्गमूळ 6 आलेलं आहे. आता आपल्याला वर्गमूळ आलेलं आहे. याला वर्गमुळाचं चिन्ह आता द्यायचं नाही. वर्गमूळ काढलेलं आहे. ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला 6 दुने 12 9 7 63. या ठिकाणी पहा, ह्या दोघांचा गुणाकार आला 9 7 63 आणि 6 दुने 12. आता आपण गुणाकार करून पाहूयात. 12 त्रिक 36, हातचे आले 3, 12 सक 72, 73 74 75 म्हणजे 756 चौरस सेंटीमीटर हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. पाहूयात आहे काय आपल्या पर्यायामध्ये. यस, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं असणार आहे. 756 चौरस सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला इतकी अचूकता त्याच्यामध्ये आली पाहिजे. आता पाहूयात गणित नंबर 77 क्रमांकाचं. ए हे बीच्या समचलनात आहे. ए ची किंमत 154, बी ची किंमत 7,
तर बी बरोबर 14 असताना ए ची किंमत किती? बघा ए ची 154, बी ची 7 आहे. आपण जाऊयात फ्यू बोर्डकडं. हे गणित आपण कॅन्सल करूयात. पहिल्यांदा लक्षात घ्या, समचलनामध्ये गणित दिलेलं आहे. मग आपण इथं मांडताना कसं मांडायचंय? ए हे बीच्या समचलनात आहे आणि आपल्याला माहिती आहे समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो, म्हणजे ए भागिले बी बरोबर के. भागाकार स्थिर असतो समचलनामध्ये. आता आपल्याला ए ची किंमत किती दाखवली आहे? ए ची किंमत आहे 154 आणि बी ची आहे 7. आपण टाकून देऊयात. ए ची किंमत 154 छेद बी ची किंमत 7 बरोबर आपल्याला स्थिरांक मिळणार आहेत. आता भाग जातोय का पाहूयात आपण. 7 1 7, 7 दुने 14, खाली राहिला 1 म्हणजे 14 झाले. 7 दुने 14. आपल्याला के ची किंमत आलेली आहे 22. म्हणजेच आपल्याला हा काय मिळाला? हा मिळालेला आहे स्थिरांक. हा स्थिरांक मिळाला. के ची किंमत 22. ती आपण इथं जर टाकली तर चलनाचं समीकरण तयार होईल. म्हणजेच ए छेद बी बरोबर 22 आपल्याला मिळालेलं आहे चलनाचे समीकरण. चलनाचे समीकरण. आता आपल्याला पुढं काय विचारलेलं आहे? पुढं त्यांनी सांगितले बी बरोबर 14 असताना ए ची किंमत किती? आता बी ची किंमत किती आहे? 14. टाकून देऊ आता आपण. ए छेद बी बरोबर 22. मी तो वरती लिहितो मी. ए छेद बी ची किंमत 14 असताना ए ची किंमत बी ची किंमत 14 असताना ए ची किंमत किती? आता 14 कशा आहेत? भागिले आहेत. इकडे आल्यानंतर काय होतील? गुणिले होतील. म्हणजेच ए बरोबर 22 गुणिले 14. आता यांचा जर आपण गुणाकार केला, तुम्हाला हे गणित असंही मांडता येतं बघा. ए बरोबर के गुणिले बी, यालाही चलनाचं समीकरण तयार करता येईल. म्हणजे ए बरोबर के बी तुम्ही अशी किंमत टाकू शकता. ए बरोबर के ची किंमत 22 आणि गुणिले त्याला बी आहे. आता बी ची किंमत किती दिली आपल्याला? बी ची किंमत त्यांनी सांगितले 14 असताना ए ची किंमत किती? म्हणजे आलं का नाही परत तिथंच गणित. ए बरोबर 22 गुणिले 14. आता गुणाकार करून बघा. 22 गुणिले 14, 14 दुने 28, हातचे आले 2, 14 दुने 28 आणि 2 30, 308. याचा अर्थ ए ची किंमत 308 असणार आहे. पाहूया पर्यायामध्ये आहे का? येस. बघा 1 नंबरलाच दिलेली आहे ए ची किंमत 308 आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 आहे. यानंतर पाहूयात गणित नंबर 78. ह्या गणितामध्ये काय दिलेलं आहे? 6a चा वर्ग. मी थोडं वरती घेतो, थोडंसं आपण त्याला मोठा आकार देऊयात. ओके. 6a वर्ग अधिक 3a वर्ग वजा 9 अधिक 5a अधिक 6a घन या बहुपदीला a वर्ग वजा 1 ने भागले असता भागाकार व बाकी किती येईल? मला वाटतं गणितामध्ये कुठंतरी चूक झालेली असावी. कारण 2 ठिकाणी 6a वर्ग आणि इथं 3a वर्ग आहे. दोन्ही स्वरूप पद दिलेले आहेत. म्हणून आपण काय करूयात, ह्या बहुपदीला सरळ मांडूयात. 6a वर्ग अधिक 3a वर्ग म्हणजे 6a वर्ग अधिक 3a वर्ग 9a वर्ग होतील, बरोबर. आणि वजा 9 अधिक 5a अधिक 5a चा घन. आपण हे गणित सरळ मांडून घेऊया. पहिल्यांदा मोठी कोटी आहे 5a घन, म्हणून 5a चा घन. त्यानंतर वर्गपद 2 आहेत, ह्या दोन्हींची जर बेरीज केली तर 6a वर्ग आणि 3a वर्ग
यांची बेरीज होणार आहे 6 आणि 3 9a चा वर्ग. यानंतर 1 कोटी असलेलं पद मांडूयात अधिक 5a आणि शेवटी 0 कोटी असलेलं पद घेऊयात वजा 9. आता आपल्याला या ठिकाणी मी वरचं हे दिलेलं मूळ गणित कॅन्सल करतो, म्हणजे आपल्याला वरती भागाकार मांडता येईल. आता बघा, भागिले याला भागिले आहे a वर्ग वजा 1. आता आपण भागाकार करूयात. 5a घनला भाज्यातील मोठी कोटी पद आहे, 3 कोटी असलेलं पद 5a घन. त्याला भाजकातील मोठी कोटी आहे a चा वर्ग. याने जर आपण असा भाग दिला तर भागाकार 3 कोटीतून 2 कोटी गेली, म्हणजे 1 a शिल्लक राहिला आणि हा 5, म्हणजे भागाकार किती आलेला आहे 5a आलेला आहे. तो मांडून घेऊयात, भागाकार 5a. त्यानंतर आलेल्या भागाकारला परत भाजकाने जर आपण गुणलं a वर्ग वजा 1, काय करायचं, आधी भागाकार केला तो आला 5a, आलेल्या भागाकारला भाजकाने गुणलं तर गुणाकार किती येतो 5a चा वर्ग आणि हा 1, हा आला घन, वजा 5a ने 1 ला गुणलं तर वजा 5a आलेला आहे. आलेला गुणाकार त्या कोटी खाली मांडून घ्या. इथं मांडूत आपण 5a चा घन, त्यानंतर 1 कोटी असलेलं पद इकडं आहे, वजा 5a इथं मांडलेलं आहे. आणि आता वजाबाकी करताना चिन्ह बदलतात, हेही माहिती आहे. हे वजाचे अधिक झाले, हे अधिक होते ते वजा झाले, आणि आता ह्या पदांचा लोप झाला. खाली मांडूयात आता 9a चा वर्ग. हे वरचे 5a अधिक आणि चिन्ह बदलल्यामुळे हे 5a असे मिळून झालेले आहेत 10a आणि वजा 9. आता आपल्याला या ठिकाणी पहिली पायरी संपलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, इथं दुसरं पद आहे 9a वर्ग. या 9a वर्गला भाजक आहे आपला a चा वर्ग. त्याने जर भाग दिला तर a वर्गला a वर्ग गेला 9, म्हणजेच भागाकार आला आपला 9. आलेल्या भागाकारला भाजक a वर्ग वजा 1 ने गुणा करा, गुणाकार 9a चा वर्ग 9 1 9. आलेला गुणाकार त्या पदाखाली मांडा. 9a चा वर्ग वजा 9 खाली 9 मांडले, आणि आता चिन्ह बदलले, वजाबाकी करायचे आहे. हे वजाचे अधिक झाले, हे 9a अधिक होते ते झाले वजा, म्हणजे अधिक 9a वर्ग मधून खालचे वजा 9a वर्ग गेले, 0 राहिला. वजा 9 मधून हे अधिक 9 गेले, इथंही 0 राहिला, आणि हे पद आहे तसं शिल्लक राहिलं, म्हणजे 10a. आता मला सांगा, आपल्या भाजकाचा कोटी 2 आहे आणि बाकीची कोटी 1 आहे. ज्या वेळेस बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा लहान येते त्यावेळेस भागाकार संपतो. म्हणजे आपली ही काय आलेली आहे, ही आपली बाकी आलेली आहे, आणि भागाकार आलेला आहे 5a अधिक 9. पाहूयात आपण आहे का याच्यामध्ये 5a अधिक 9, 5a अधिक 9. उलट सुलट झाले. 5a अधिक 9 आणि बाकी 10. बघा इथं 5a अधिक 9 इथं दिसतंय 5a अधिक 9 आणि बाकी 10, पण हे गणिताचे पर्यायच या ठिकाणी चुकलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपला भागाकार 5a अधिक 9 आणि बाकी 10 आलेले आहेत. पाहून घ्या गणित एकदा परत. 5a अधिक 9 आपला भागाकार आलेला आहे आणि बाकी आलेले आहे 10a. जर आपण
दुसऱ्या पद्धतीने गणित केलं तर किती येते तेही पाहूयात. परत मांडतो मी या ठिकाणी. काय गणित दिलं होतं? 5a चा घन अधिक 6a चा वर्ग आणि परत अधिक 3a चा वर्ग अधिक 5a वजा 9 भागिले a वर्ग वजा 1. आपण दुसऱ्या पद्धतीने चेक करून पाहूयात. मूळ गणित दिलेलं 6a वर्ग अधिक 3a वर्ग घेतलाय. 5a घन आहे, या ठिकाणी 5a घन आहे. आता पहिल्या पदाला जर भाग दिला 5a घन भागिले भाजक a वर्ग तर भागाकाराला 5a. इथं मांडूयात वरती 5a. या 5a ने जर a वर्ग वजा 1 भाजकाला गुणलं तर गुणाकाराला 5a चा घन वजा 5a. तो जर इथं मांडला 5a चा घन आणि इथं मांडूयात आपण वजा 5a आणि चिन्ह बदलूयात. हे झालं वजाचं अधिक, हे झाले वजा. 5a घनाला 5a घन गेले, खाली राहिले आता 6a वर्ग अधिक 3a वर्ग अधिक 10a वजा 9. आता 6a वर्गला जर a वर्गने भाग दिला तर 6 वर्गला वर्ग गेले, 6 राहिले, म्हणजे 6 भागाकार आला. त्याला जर आपण भाजक a वर्ग वजा 1 ने जर गुणलं तर 6a वर्ग वजा 6 1 6. 6a चा वर्ग वजा 6 मांडला बरोबर, वजा बाकी करूयात. हे झाले वजा, हे झाले अधिक. 6a वर्गला 6a वर्ग गेले, खाली राहिले 3a वर्ग अधिक 10a. 9तून 6 गेले तर वजा 3 राहिले. आता आपण 3a वर्गला जर a वर्गने भाग दिला तर भागाकार आला 3. इथं वरती भागाकार मांडू आपण 3. त्याला भाजक जर a वर्ग वजा 1 ने गुणलं तर 3a वर्ग वजा 3 1 3. इथं आपण आलेला गुणाकार मांडूयात. 3a वर्ग वजा 3 आणि वजा बाकी करूयात. हे झाले वजा, हे झाले अधिक. 3a वर्गला 3a वर्ग गेले, वजा 3 ला अधिक 3 गेले, तर 10 राहिलं. मला सांगा आपला पहिला भागाकार किती आला होता? 5a अधिक 9. आता बी किती आलाय? 5a अधिक 9 आलाय ना. 6 आणि 3 किती होतील? 9च होतील. 5a अधिक 9 म्हणजे आपला भागाकार पहिलाही बरोबर होता, आताही बरोबर आहे आणि बाकी 10 येते. पहा या गणिताकडे. 5a अधिक 9 आणि बाकी 10 आहे. इथं चुकून त्यांच्याकडून भागाकारामध्ये काय झालेलं आहे? हे 2 ॲड झालेले आहेत. प्रत्येक याच्यामध्ये 6a वर्ग 6a वर्ग बघा प्रत्येक ठिकाणी हे ॲड झालेले आहे. अशा पद्धतीने हा 78 नंबरचा प्रश्न संपलेला आहे. आता 79 पाहूयात. बाजू 9 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती असेल? मला सांगा. चौरस आणि त्याची प्रत्येक बाजू 9 आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर सोपं आहे, 9चा वर्ग 81. थांबा, मी तुम्हाला काढून दाखवतो. या ठिकाणी तर चौरस काढून दाखवतो. ओके, हा चौरस आहे. प्रत्येक बाजू 9 आहे. ही 9 आहे, ही 9 आहे, ही पण 9 आहे आणि ही पण 9 आहे. आणि त्यांनी प्रश्न काय विचारलाय? कर्णाची लांबी किती? म्हणजे आपल्याला हा जो कर्ण आहे तो हा कर्ण विचारलेला आहे. आणि चौरसामध्ये प्रत्येक कोण कसा असतो? काटकोन असतो. म्हणून हे सगळे काटकोन झालेले आहेत.
सगळे कोण काटकोन. आता हा कर्ण तयार झाला आणि हा पाया आणि ही उंची. मग आता पायथागोरसच्या प्रमेयावरून आपल्याला इथं जर आपण नाव दिलं ए बी आणि सी, तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजे AC वर्ग. बघा AC हा कर्ण झाला, AC वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया आहे 9 अधिक त्याचा वर्ग आणि परत इकडं 9चा वर्ग, म्हणजे 9चा वर्ग 81, ह्या 9चा वर्ग 81, या दोघांची बेरीज केली तर 8 आणि 8 16, 162. AC वर्ग बरोबर 162. आणि आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर AC बरोबर वर्गमुळामध्ये 162. 162 कशाचाच वर्ग नाही. मग अशा वेळेस आपल्याला या दिलेल्या वर्गकरणीचं सोपरूप करता आलं पाहिजे. आणि मग ते सोपरूप होणार आहे 9चा वर्ग 81 आणि 81 दुने 162 भरतात. बघा 81 दुने बे 1 बे 8 दुने 16, म्हणजे AC लांबी ह्या कर्णाची लांबी 9 सहगुणक कर्णिस्थ 2 असणार आहे. पाहूयात उत्तर आहे का? हा 3 नंबरचा पर्याय असणार आहे, 9 सहगुणक कर्णिस्थ 2. अशा पद्धतीने 79वा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. आता 80वा प्रश्न आहे, एका इष्टिकाचिती आकाराच्या गोदामाची लांबी 12 मीटर, रुंदी 8 मीटर, उंची 8 मीटर. या गोदामात 20 सेमी बाजू असलेल्या घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील? आपल्याला माहिती आहे खोक्यांची संख्या बरोबर त्या इष्टिकाचिती गोदामाचे घनफळ भागिले एका खोक्याचे घनफळ. एक खोकं त्याची प्रत्येक बाजू किती आहे? 20 आहे. मग घनाचं घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन. आणि इष्टिकाचितीचं घनफळ लांबी गुणले रुंदी गुणले उंची. पण या ठिकाणी जो गोदाम आहे त्या गोदामाची लांबी मीटरमध्ये आहे आणि खोक्याची जी बाजू आहे ती सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणजे आपल्याला अगोदर या 12 मीटर 8 मीटर आणि उंची 8 मीटर याचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. या ठिकाणी आपण पाहूया 1 मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. आपल्याला 12 मीटरचे किती होतील? म्हणजे 12 गुणिले 100 म्हणजे 1200 सेंटीमीटर. आता आपण डायरेक्ट किमती मांडूयात. या ठिकाणी म्हणूयात खोक्यांची संख्या बरोबर आता गोदामाच्या घनफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि घनाचं घनफळ बाजूचा घन. आता आपण किमती टाकूयात. लांबी 12 मीटर आहे म्हणजे 1200 सेंटीमीटर झालं. उंची होती 8 म्हणजे 800 सेंटीमीटर आणि उंची होती 8 मीटर म्हणजेच 800 सेंटीमीटर झाली. भागिले लांबी होती 20. आता याला काही करायची गरज नाही तुम्हाला. 20चा घन म्हणजे 20 किती वेळा मांडायचे? 3दा मांडायचे आहेत. आता आपण भाग देऊयात. खाली छेदस्थानी 3 शून्य आहेत. 1 2 3. वरचे 3 घालून टाका. कुठालचे घ्या 1 2 3. आता बघा नीट लक्ष द्या. मी इकडे बाजूला मांडतो. वरती राहिले हे 1200 गुणिले राहिले 80 आणि इकडं मात्र राहिलेले आहेत 2 शून्य गेलेत. इथलचा 1 राहिला आहे. फक्त 8च राहिलेले आहेत. आणि छेदस्थानी काय काय आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2. आपण शून्य घातलेले आहेत. आता भाग द्या. बे 1 बे, बे सख 12, बे 0 0, बे 0 0, बे 1 बे,
बे चौक 8, बे 0 0, बे 1 बे, ह्या 40ला द्या ना, ते ह्या 8ला द्या, बे चौक 8, मी याला देतो. आता आपण सगळ्यांचा गुणाकार नीट करा. 600 गुणिले 40 गुणिले 4. आता आपण 6चा आणि 4चा आणि 4चा आणि 4चा करू, किंवा 4चा आणि 4चा. 4 चौक 16, 16 सक 96, आणि त्याच्या पुढे 1 2 3 0, 1 2 3 0. याचा अर्थ 96,000 खोकी तयार होतील. मित्रांनो, पाहूयात उत्तर यामध्ये कोणता पर्याय आहे. यस, पर्याय क्रमांक 4, 96,000 खोकी तयार होतील. असा हा 80वा प्रश्न होता. आता 81वा प्रश्न आहे. 24 मीटर रुंदी 30 मीटर लांबी असलेल्या हॉलला मोठ्यात मोठ्या फरशा चौरसाकृती बसायच्या असतील तर त्यांची मापं खालीलपैकी कोणती आहेत. मोठ्यात मोठ्या विचारलेल्या आहेत. मला सांगा, मोठ्यात मोठ्या फरशा जर बसवायच्या असतील तर याच्यापैकी तुम्हाला 1 2 3 4 हे 4ही पर्याय योग्य आहेत. पण प्रश्न काय विचारला आहे, मोठ्यात मोठ्या फरशांचा आकार असला पाहिजे. 2 बाय 2च्या जर बसवल्या तरी त्या ठिकाणी किती फरशा होत्या ते पाहूयात आपण. या ठिकाणी समजा इथंच मांडून दाखवतो तुम्हाला. 24 गुणिले 30 ही हॉलची लांबी आणि रुंदी आहे. आता त्याचं क्षेत्रफळाला एका फरशीचं क्षेत्रफळ 2 बाय 2चं केलं तर किती फरशा लागतात बघू आपण. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 1 बे, बे 5 10, 15 आणि 12 यांचा गुणाकार करून तेवढ्या फरशा लागणार आहेत. म्हणजे 2 बाय 2च्याही बरोबर आहेत, 4 बाय 4च्याही बरोबर आहेत, 4 बाय 4च्या बरोबर होणार नाहीत, कारण 4ने इथं भाग जाईल. आपण चेक करून बघूयात. 24 गुणिले 30 भागिले 4 बाय 4, 4 1 4, 4 सक 24, बे 2 4, बे 3 6, बे 1 बे, बे 1 बे, खाली राहिला 1, बे 5 10 आणि 15 3 45, म्हणजे 45 फरशा लागतील. आता 6 बाय 6च्या पाहूयात आपण. 24 गुणिले 30 ही हॉलची रुंदी आहे आणि 6 बाय 6 हा मोठा आकार झाला. आता 6 1 6, 6 चौक 24 आणि 6 1 6, 6 5 30, म्हणजे 20 फरशा लागतील. आपल्याला काय विचारले, मोठ्यात मोठ्या फरशा चौरसाकृती बसवायच्या असतील तर त्यांची मापे खालीलपैकी कोणती असेल. मोठ्यात मोठी म्हणल्यावर कोणती आली. इथं जर विचार केला तर किती संख्या होती फरशांची, जास्त होती. इथं दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं तर 15 3 45, पण इथं किती फरशा लागतात, 20च लागतात मोठ्यात मोठ्या. 3 बाय 3ने केला तर किती लागतील त्याही तुम्हाला दाखवतो. 24 गुणिले 30 भागिले 3 बाय 3, 3 1 3, 3 8 24, 3 1 3, 3 1 3, 3 0 0, 10 8 80, 80 फरशा लागतील. म्हणजे कोणता पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक तुमचा 3 हा योग्य आहे. 6 बाय 6 मीटरच्या फरशा लागतील. गणित नंबर 82. इथं पाहिल्यावर सर खूप मोठं गणित आहे, हे तर आम्हाला अजिबात समजलेलं नाही. बघा आता गणित किती मोठं आहे आणि उत्तर 1 मिनिटात कसं द्यायचं आहे. इथं पहा, चौकटी कंसामध्ये 4/2 या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, 4/2. 4/2 त्याचा घातांक 1/2, 3/2 गुणिले आहेत वजा 4. हे किती मोठं असू द्या आणि चौकटी कंसाचा घातांक किती आहे, 0. मग आपल्याला घातांकाचा नियम काय सांगतो, कोणत्याही पायाचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. म्हणजे तुम्ही जर 100चा घातांक 0 मांडला तरी उत्तर 1 येईल. आता ह्या सगळ्या चौकटी कंसाचा घातांक 0 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 71 ते 82 हे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 83 ते 100 गणित पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि हा व्हिडिओ नक्कीच पुन्हा पहा
आणि आपल्या मित्रांनाही सांगा की अशा प्रकारचे गणित उद्याच्या 22 डिसेंबरला जर आले तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.